पुढची बातमी आहे भिगवणमध्ये आई आणि भावाला मारहाण करून मुलीचं अपहरण केल्या प्रकरणामध्ये भिगवण शहरामध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे। अपहरण करणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी दीपक कापरे आपल्या सोबत आहेत। दीपक, हे नेमकं प्रकरण काय आणि आज भिगवणमधली परिस्थिती काय? काल 4 वाजता खऱ्या अर्थाने भिगवण येथे आई आणि भावाला अपहरण करून मुलीचं अपहरण करून खऱ्या अर्थाने ही घटना घडली होती आणि त्यानंतर जे आरोपी आहेत त्या आरोपींवरती गुन्हा देखील दाखल करण्यात संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भिगवण पोलीस स्टेशन येथे जमाव जमला होता आणि या जमावाने नंतर पुणे सोलापूर हायवे आहे येथे टायर जाळला होता आणि काही वेळ वाहतूक देखील ठप्प झाली होती, परंतु पोलीस प्रशासनाकडून लवकरात लवकर या घटनेचा शोध लावण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं आणि खऱ्या अर्थाने आज सकाळी मोठ्या प्रमाणात जे भिगवण ची बंदची हाक दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। संध्याकाळी 4 वाजता हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप उपस्थिती लावणार आहे असं समजतं। एकंदरीतच पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही मोर्चासाठी जी आहे ती परवानगी नाकारण्यात आलेली आहे, परंतु सद्यस्थितीत भिगवण बंदची हाक दिल्यानंतर खऱ्या अर्थाने पोलिसांचा मोठ्या प्रमाणात भिगवण येथे बंदोबस्त भिगवणमधली परिस्थिती आणि त्या संदर्भातले अपडेट आम्ही दीपक तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।